नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामींची कृपा नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत की उद्या गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थी आहे. त्याचबरोबर बुधवारी गणेश पूजनात बाप्पांना त्यांच्या आवडीचा कोणता नैवेद्य अर्पण करायचा, गणपती बाप्पांची पूजा कशी करावी, चंद्रोदय तसेच गणेश पूजनामध्ये दुर्वा अर्पण करण्याचे काय महत्त्व आहे, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर ताईंनो आणि दादांनो, हिंदू नववर्षाचा पहिला चैत्र महिना सुरू झाला आहे. चैत्र महिन्यामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात. चैत्र महिन्यामध्ये अनेक योग राजयोग सुद्धा जुळून येत आहेत. या शुभ योगांमध्ये व्रतवैकल्यांचे खूप जास्त महत्त्व वाढले आहे. त्याचप्रमाणे या चैत्र महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही बुधवारी आली आहे. सर्वसाधारणपणे मंगळवार हा विशेष गणेश पूजनाचा वार मानला जातो, परंतु बुधवारी गणेश पूजनाचे महत्त्व आणि महात्म्य हे अनन्यसाधारण आहे. तर ताईंनो, चैत्र संकष्ट चतुर्थी ही बुधवार 16 एप्रिल 2025 आहे. म्हणजेच उद्या बुधवारी संकष्ट येणं आणि त्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करणं हे खूप जास्त विशेष आहे. गणपती बाप्पा हे सर्वांचेच दैवत आहेत. ते अग्रस्थानी लढणारे, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारे, गोडधोड आवडीने खाणारे, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारे, असा सर्वांना आदर्श वाटणारे असा देव गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पा हे सगळ्यांना आवडणारे देवता आहेत. ते सगळ्यांना आवडतात. प्रत्येकांना ते सुख देतात, भरभरून सुख देत असतात आणि दुःख ते आपल्या भक्तांकडून हिरावून घेत असतात. म्हणूनच तर त्यांना विघ्नहर्ता असं म्हटलं आहे. विघ्नहर्ता का म्हटलं आहे? कारण ते आपल्या भक्तांवर कोणत्याही प्रकारचं संकट येऊन देत नाहीत. आलेलं संकट ते स्वतः हरण करतात आणि आपल्या भक्तांना विघ्नांपासून वाचवतात. म्हणूनच त्यांना विघ्नहर्ता असं म्हणतात. कोट्यावधी गणेश भक्त हे या दिवशी उपवास करत असतात, या दिवशी व्रत करत असतात. व्रत केल्यामुळे विघ्नहर्ता हे लवकर शुभ फल देतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ आहे. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्ष झालं हे व्रत भारतवर्षात अगदी निष्ठेनं केलं जातं. या व्रताची थोरवी ही सर्वत्र दिसून येते. परंतु या धकाधकीच्या जीवनात आणि प्रत्येकजण हा आपल्या कामामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये व्यस्त झाला आहे. त्यामुळे पहिल्या आषाढ चतुर्थीला इच्छा असूनही व्रतचारण करता येईलच असं नाही. त्यामुळे या दिवशी बाकी काही नाही जमलं तरी तुम्ही गणपती बाप्पांना एक गोष्ट ही आवर्जून अर्पण करायची आहे. तर ताईंनो, बुधवारी केलेल्या विशेष गणपती पूजन भजन नामस्मरणाला खूप जास्त महत्त्व आहे. महादेव आणि पार्वती देवींचा पुत्र गणेश प्रथमेश मानला गेला आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना आपण प्रथम गणपती बाप्पांचं स्मरण करतो, हे सर्वश्रुत आहे. साधारणपणे मंगळवारी गणपती बाप्पांचं विशेष असं पूजन केलं जातं. त्याचप्रमाणे त्यांचं नामस्मरण सुद्धा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. परंतु बुधवारी केलेल्या विशेष गणपती पूजन भजन नामस्मरण यालाही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. बुधवारी गणपती बाप्पांच्या पूजनामध्ये गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करा. हे नैवेद्य अर्पण करत असताना गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू गोष्टी अर्पण केल्यास ते अगदी शुभ आणि लाभदायक ठरू शकतं. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांच्या पूजनानंतर गणपती बाप्पांना आवडणारे जास्वंदाचे फूल वाहा आणि लाडू किंवा मोदक यांचा नैवेद्य दाखवा. लाडू किंवा मोदक नसतील तर गोडाचा नैवेद्य दाखवा. तसेच गणपतीचा ओम गण गणपते नमः हा मंत्र 108 वेळा किंवा जितका शक्य असेल तितक्या वेळा म्हणा. त्याचबरोबर गणपती बाप्पांना बुधवारी गणेश पूजनात दुर्वा अर्पण करणं महत्त्वाचं का आहे? तर गणपती बाप्पांना बुधवारी दुर्वा अर्पण करणं हे शुभ आणि फलदायी आहे. या दिवशी 21 दुर्वांची जुडी बाप्पांना अर्पण केल्याने गणपती बाप्पा हे प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना सुख, समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात. त्याचबरोबर धार्मिक पुराणांमध्ये गणपती बाप्पांना बुद्धीचा देवता मानलं गेलं आहे.
याशिवाय दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यसुद्धा लाभत नाही. त्यामुळे उद्या गणपती बाप्पांच्या चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जुडी ही आवर्जून अर्पण करा. तर ताईंनो, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा. त्याचबरोबर गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करून घ्यावी. शुद्ध पाण्याने गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करून घ्या. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ नसल्यास 21 वेळा आवर्तन करा. अन्यथा ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्याच्यानंतर फुले अर्पण करा. धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशांचे नामस्मरण करा. त्याच्यानंतर प्रसाद करून घ्या आणि त्याचे वाटप करावे. संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचं मानलं जातं. रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी. धूप दीप लावून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा. त्याचबरोबर चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपती बाप्पांची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा अर्पण करून उपवास सोडावा. उपवास सोडताना गणपती बाप्पांना आवडणारे लाडू मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी करा. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा. त्या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करणं हे शुभ आणि फलदायी आहे. या दिवशी गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जुडी अर्पण करा. त्यामुळे गणपती बाप्पा नक्की प्रसन्न होतील आणि भक्तांना सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतील. त्याचबरोबर दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यसुद्धा लाभत नाही. त्यामुळे आवर्जून गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जुडी अर्पण करा. तर ताईंनो, व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब